साम दाम दंड तर त्यापेक्षा टेररिझम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टेररिझम, प्रशासनाचा टेररिझम, निवडणूक आयोगाचा टेररिझम. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या मदतीला किंवा त्याला मदत व्हावी म्हणून दहशतवादाचा अवलंब करतो. माननीय उद्धव ठाकरे यांनी जाऊन महाविकास आघाडीचं नेतृत्व करावं. की हे बेकायदेशीर प्रकरण त्याला आठवलं. तसं माझ्या बाबतीत सुद्धा सांगितलं की बेकायदेशीर आहे. आमचे एकमेव नगरसेवक बाजूला उपस्थित आहे. त्यांच्या महापालिकेतल्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मी आणि आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहे इथे आलेलो. काय करू, आता 2.5 वर्ष काय निवडणुका नाहीये. मग पक्षाचं बांधणी करायची. एक नगरसेवक आला ठीक आहे. कधी कधी एखाद्या राज्यामध्ये नरेंद्र मोदींच्या पक्षाला एकही आमदार मिळत नाही. अशी अनेक राज्य आहेत होती तिथे मोदींनी प्रचार करून त्यांना एकही आमदार आला नाही. म्हणून त्यांनी पक्षाचं काम सोडलं का? कोणत्या परिस्थितीत या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि होत आहेत हे काय मी तुम्हाला सांगायला नको. पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये ममता बॅनर्जी सारखे खंबीर नेतृत्व असताना तिच्या पराभवासाठी अडीच लाख पॅरामिलिटरी फोर्स मोदी आणि शहांनी पश्चिम बंगालला निवडून अशा पद्धतीने निवडणुका घेतात. पुण्यात पिंपरी चिंचवडला काय झालं? त्याच पद्धतीने निवडणुका लढण्यात आल्या. ठीक आहे, पाहू, लढू. आम्ही लढणारे लोक साम दाम दंड भेदाचा वापर झाला होतोय. साम दाम दंड तर त्यापेक्षा टेररिझम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टेररिझम, प्रशासनाचा टेररिझम, निवडणूक आयोगाचा टेररिझम ही अत्यंत गंभीर गोष्ट देशाच्या लोकशाहीमध्ये घडते. की निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या मदतीला किंवा त्याला मदत व्हावी म्हणून दहशतवादाचा अवलंब करतो. अशा प्रकारचे एन्काउंटर स्पेशालिस्ट वगैरे नेऊन निवडणुका जिंकण्याची गरज नरेंद्र मोदी सारख्या लोकप्रिय नेत्याला का भासत? नरेंद्र मोदी हे जगाचे नेते आहेत. उद्या जर अंतराळामध्ये जर राजकारण सुरू झालं तर ते तिकडले नेते होते. जोडीला अमित शहा आहे. तरीही त्यांना अशा प्रकारे राज्यातले टेरर पोलीस फोर्स नेऊन लोकांना धमक्या देऊन निवडणुका जिंकण्याची वेळ येते. याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसतो आणि पराभवाचं रूपांतर विजयात करण्यासाठी त्यांना असे उपद्रव करावे लागतात. इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या ठीक आहे. आमचा एक उमेदवार आहे, उद्या अर्ज भरायचा आहे. उद्या 11 वाजता आपल्याला कळेल कोणाला अर्ज भरता येईल. तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल पायरीवर विधान भवनाच्या कोण आहे. उद्या मी काय म्हणतोय तुम्हाला की उद्या विधिमंडळाच्या पायरीवर उमेदवार तुम्हाला पायऱ्या चढताना दिसले की तुम्ही त्यांचं नाव ब्रेकिंग न्यूज मध्ये द्या. मी पहिला माणूस आहे सांगणार आहे की त्याने विधिमंडळात पुन्हा जायला पाहिजे. त्यानंतर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांना ही विनंती केलेली आहे. त्यानंतर केंद्रातून काल के.सी. वेणुगोपालजी, रमेश चेन्नीथलाजी जे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी सुद्धा अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन महाविकास आघाडीचं नेतृत्व करावं. भूमिका सगळ्यांची आहे. तर त्याच्यावरती आज आम्ही पाहू. माझ्यावरती कसले आरोप झाले कोर्टाला विचारा ना, कोर्टाने काय सांगितलंय ते. पत्राचार प्रकरणात ज्यांनी खरोखर मलिदा खाल्ला ते सगळे त्यांच्याच पक्षात किंवा भाजप पक्षामध्ये आहे. आमचा काय संबंध आहे त्याच्याशी? हे कोर्टाने सांगितले. जसं केजरीवालांच्या प्रकरणामध्ये कोर्टाने सांगितलं की हे बेकायदेशीर प्रकरण आहे, त्याला अडकवलं. तसं माझ्या बाबतीत सुद्धा सांगितलं की बेकायदेशीर अटक. संजय राऊतांचा या सगळ्या प्रकरणाशी दुरान्वयी कधी संबंधच आलेला नाही. सत्ता आहे, बाकी काय. शिवसेना फोडली नाही. नंबर 1, ज्या पद्धतीनं देशभरात राजकारण सुरू आहे. तुम्ही म्हणाल आप फुटले. मी असं म्हणत नाही की आप पक्ष फुटला.
ज्या पद्धतीनं दहशतवादाचा वापर करून लोकांवरती दबाव आणून आमिष दाखवून माणसांना बाजूला केलं जातं, ही पक्षफूट नाही, ही डरपोकपण आहे. आता बच्चू कडूंवरती कोणता दबाव आहे मला माहित नाही. मी बच्चू कडून एक अत्यंत प्रामाणिक नेता, शेतकऱ्यांसाठी लढणारा, दिव्यांगांसाठी लढणारा असं मी मानतो. आता एका आमदारकीसाठी जर कोणी आपला पक्ष कोणात विक्री करत असेल त्याच्यानंतर बोलू आम्ही. राज्य सरकार इथेच आहे ना पुण्यात, जास्त अर्ध सरकार पुण्यात असतं. त्यांना विचारा, या खात्याचे जे मंत्री आहेत नागरी हवाई उड्डाण मुरलीधरराव मोहोळ, ते पुण्यात असतात. त्यांनाही प्रश्न विचारा. माझ्या माहितीप्रमाणे पार्थ पवार यांनी काही खुलासाच केलेला, ते एकाच धर्माकडून होत नाही, ते सर्व धर्माकडून अशा प्रकारचं गढूळ वातावरण या देशात निर्माण केलं जात आहे. आणि या देशातली शांतता, या देशातली सुरक्षा, या देशाचं धर्म स्वातंत्र्य, या सगळ्यांवर संकट दिसतंय. आणि याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ज्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न होतो ती आहे. मला तुम्ही जो प्रश्न विचारताय तो सरकारमधला अंतर्गत विषय आहे. श्रेयवाद आघाडीच्या किंवा युतीच्या कोणत्याही सरकारमध्ये श्रेयवाद हा कायम असतो. सरकार कोणाचे असेल त्याच्यामध्ये फक्त केंद्र सरकारमध्ये सर्व श्रेय मोदी नाही. गडकरीने किती काम केलं, नितीन गडकरीने किती रस्ते बांधले, किती पूल बांधले, किती इन्फ्रास्ट्रक्चर सुरू केलं, तरी श्रेय मोदींचं. महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आहे, दुर्दैवानं अजित पवार नाही, नाहीतर 3 पक्षांमध्ये कायम श्रेयवादाची लढाई झाली. देवेंद्र फडणवीस ते सक्षम आहेत या सगळ्यांवरती उत्तर देण्यासाठी. ज्यांनी हा वाद निर्माण केलाय आणि जे उगाच आंदोलन करतायत त्यांनी शांत बसायला. 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे गोविंद पानसरे यांनी, तेव्हा कधी वाद झाला नाही. ते पुस्तक आधी वाचलंय का वाद करणाऱ्यांनी? ते पुस्तक वाचायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात काही भूमिका त्यात मांडलेल्या आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि त्या दैवताला धक्का लागेल असं पानसरेंनी काही लिहिलं असं मला कधी वाटलं नाही. आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी. अशा प्रकारे बंदी घालून वेगळ्याच अपप्रवृत्तींना पाठबळ देत शिवाजी महाराजांनी राज्य, हा देश आणि विश्व याला दिशा दिली. आणि आजही एक योद्धा म्हणून शिवाजी महाराज जगासाठी आदर्श. अशा वेळेला कोणी एखादं पुस्तक लिहिलं आणि कोणीतरी त्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली म्हणून छत्रपतींचं मोठेपण अजिबात कमी होत नाही. माननीय शरद पवार साहेब आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडी सोबत आहे आणि कायम राहील मी सांगू शकतो. व त्यात भ्रष्टाचार झाला. ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात आधीच किकबॅक घेतली आणि आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण म्हणजे त्या खात्याचे जे मंत्री आहेत त्यांना आदेश देऊन ते काम थांबवलेलं आहे.